Hello everyone. Today we are going to discuss the concept that is the business models. So there are four principal business models in e-commerce, and these are the B2B, B2C, C2B, and C2C. Here B stands for business and C stands for customer or consumer. And all these four principal business models are based on or categorized on the transacting partners or transacting partners which are directly involved in our transactions. So depending on these partners, we classify the principal business models into the four types, that is B2B, B2C, C2B and C2C. Okay. आता नेक्स्ट हा आपण जो चार्ट बघतोय बिझनेस मॉडेल्स ऑफ ई कॉमर्स. आता हे जे बिझनेस आहे, कंझ्युमर आहे किंवा कस्टमर आपण म्हणू शकतोय, हे डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होणारे तुमच्या बिझनेसमधले पार्टनर्स आहेत. ओके. पण जे गव्हर्नमेंट आणि पियर आपण ह्यातून दोन बघतोय, हे कशात तुमचे ते इनडायरेक्टली तुमच्या सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व्ह जाते किंवा तुमच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले तुमचे ते पार्टनर झाले. त्यामुळे आपण ऑन दिस फोर पार्टनर्स या बिझनेस, कंझ्युमर, गव्हर्नमेंट आणि पियर हे एकमेकांना कनेक्ट करून आपण काय करणार आहे, हा बिझनेस मॉडेलचा चार्ट आपण इथं बघणार आहे. सो द फर्स्ट वन इज अ बिझनेस अँड बिझनेस. ओके. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे तर की पूर्ण रो कन्सिडर करणार आहे. दॅट इज अ बिझनेस अँड बिझनेस, दॅट इज B2B. नेक्स्ट वन इज अ बिझनेस अँड कंझ्युमर, दॅट इज B2C. नेक्स्ट इज अ बिझनेस टू गव्हर्नमेंट, दॅट इज B2G. बिझनेस टू पियर मीन्स बिझनेस अँड रिमेनिंग तिचे थ्री जे काही पार्टनर्स आहेत. ओके. ते प्रत्येकाशी त्याचं कम्युनिकेशन. नेक्स्ट वन इज अ कंझ्युमर कन्सिडर केला तर कंझ्युमर काय असणार आहे, तुमची इनिशिएटेड पार्टी असणार आहे आणि ती दुसऱ्या अदर पार्टीला कशी कम्युनिकेट करते. दॅट इज द कंझ्युमर आणि बिझनेसमधलं ट्रान्झॅक्शन, दॅट इज C2B. कंझ्युमर आणि कंझ्युमरमधलं ट्रान्झॅक्शन त्याला म्हणणार आपण C2C. कंझ्युमर आणि गव्हर्नमेंटमधलं ट्रान्झॅक्शन त्याला म्हणणार आहे C2G. कंझ्युमर आणि पियरमधलं ट्रान्झॅक्शन त्याला म्हणणार आहे आपण C2P. सेम वे गव्हर्नमेंटचं असणार आहे गव्हर्नमेंट टू बिझनेस, दॅट इज G2B. गव्हर्नमेंट टू कंझ्युमर, दॅट इज G2C. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, G2G. गव्हर्नमेंट टू पियर, that is a G2P. And last one is a peer to business, that is P2B. Peer and consumer, P2C. Peer and government, that is P2G. And peer and peer, both in between two peer. हा जो आहे हा तुमचा झाला की बिझनेस मॉडेल्स ऑफ एन ई कॉमर्स. पण आपण आता काय बघतोय की ई कॉमर्सचे प्रिन्सिपल बिझनेस मॉडेल्स किती एकूण चारच आहेत, ज्याला आपण म्हणतोय B2B, B2C, C2B अँड C2C. ओके. कारण इथं आपण फक्त काय बघितलं पहिल्यांदा की बिझनेस आणि कंझ्युमर ह्या दोन डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होणाऱ्या पार्टीजमध्येच आपण काय केलं, ट्रान्झॅक्शन्स बघितलं. पण गव्हर्नमेंट आणि पियर ही तुमची इनडायरेक्ट इन्व्हॉल्व्ह होणारी पार्टी आहे, त्याला सुद्धा आपण कन्सिडर केलं. आणि आता आपण काय करणार आहे, हे प्रत्येक हे 16 जे आहेत हे 16 ई कॉमर्सचे मॉडेल्स आपण आता डिस्कस करणार आहे. सो द फर्स्ट वन इज अ B2B. ओके. आता B2B म्हणजेच काय, कुठल्याही दोन कंपनीमधले किंवा कुठल्याही दोन बिझनेसमध्ये होणारे ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला B2B म्हणणार आहे. म्हणजेच काय करते, कन्सिडर करा एखादी कंपनी आहे सपोज जी काय करते की कार मॅन्युफॅक्चर करायचं काम करते. आता कार मॅन्युफॅक्चर करते म्हणजे त्यासाठी सपोज कन्सिडर करा की त्यासाठी ते MRFचे टायर्स यूज करते. म्हणजे व्हील कुठले असणार आहेत, MRF. म्हणजे मला मी जी कार डिझाईन करते त्यासाठी मला MRF कंपनीचे मी टायर यूज करते. त्यामुळे माझी कंपनी जी कार मॅन्युफॅक्चर करते ती आणि MRFचे टायर्स जी सेल करते ती कंपनी, ह्या दोन बिझनेसमधला किंवा दोन कंपनीमधलं होणारं ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच काय म्हणतोय B2B. ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, कुठल्याही दोन कंपनीमध्ये किंवा कुठल्याही दोन बिझनेसमध्ये जे काय तुमचं परचेसिंग, सेलिंग जे काय होणार आहे त्याला काय म्हणणार आपण ॲक्टिव्हिटी B2B होणार आहे याच्यामध्ये. ओके. आता नेक्स्ट वन आहे ते आपण त्याला म्हणणार आहे, आता इथं B2B दाखवले बघा. हा एक बिझनेस आहे, हा दुसरा बिझनेस आहे. हे दोघं आपापले लॅन म्हणजेच काय इंटरनेट यूज करणार आहेत. थ्रू इंटरनेट वेबसाईटच्या थ्रू काय करतील, ते एकमेकांमध्ये काय असेल इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतील आणि ती म्हणजे थ्रू टेलिफोन नेटवर्क किंवा नेटवर्कच्या थ्रू करणार ते काय असेल ते आपण करणार B2B. दॅट इज अ ट्रान्झॅक्शन्स बिटवीन
any two companies or any two business, that is the B2B. नेक्स्ट वन बघतोय B2C, दॅट इज बिझनेस टू कंझ्युमर किंवा कस्टमर म्हणलं तरी सुद्धा चालेल. दॅट इज अ बिझनेस टू कंझ्युमर, दॅट इज अ B2C. त्याच्यामध्ये काय असणार आहे, द एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट, इन्फॉर्मेशन ऑर सर्व्हिसेस बिटवीन बिझनेस अँड कंझ्युमर. त्याच्यामध्ये काय असणार आहे की तुमच्या बिझनेस आणि कस्टमर ह्या दोन्हीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे किंवा ह्या दोन्हीमध्ये एक्सचेंज होणारं प्रोडक्ट असेल, इन्फॉर्मेशन असेल किंवा सर्व्हिस असणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, B2C ट्रान्झॅक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल Amazon.com असेल, Snapdeal.com असेल, म्हणजेच कस्टमर काय करतोय, कुठल्याही एखाद्या वेबसाईटवरून ऑनलाईन शॉपिंग करत असेल किंवा प्रोडक्ट तो परचेस करून घेत असेल, हे काय झालं, B2C ट्रान्झॅक्शन झालं त्या ठिकाणी. हिअर B स्टँड्स फॉर बिझनेस अँड C स्टँड्स फॉर कस्टमर ऑर कंझ्युमर. ओके, आता इथं आपण डायग्रामॅटिकली बघूया. द B2C बिझनेस मॉडेल कसं आहे, तर इथं काय असणार आहे, ही जी कंपनी आहे ती कंपनी काय करेल, त्याचं वेबसाईट तयार करेल आणि त्या वेबसाईटवर त्याचे प्रोडक्ट होस्ट करेल, म्हणजे प्रोडक्टची सगळी इन्फॉर्मेशन तो प्लेस करेल. कस्टमर काय करणार आहे, ती इन्फॉर्मेशन काय करणार आहे, बघणार आहे, त्याच्यावरून त्याला जर ते सर्च करणार आहे, सर्च केल्यानंतर त्याला जर प्रोडक्ट ते आवडलं तर तो ऑर्डर प्लेस करणार आहे आणि ती ऑर्डर कोणाकडे जाणार आहे, कंपनीकडे जाणार आहे आणि कंपनी डायरेक्ट त्याला तो प्रोडक्ट सप्लाय करेल त्या ठिकाणी. म्हणजे ह्या दोघांमधलं बिझनेस आणि कंझ्युमर ह्या दोघांमधलं ट्रान्झॅक्शन्स ह्याला काय म्हणतो, B2C. ओके, आणि हे ट्रान्झॅक्शन कशा थ्रू होतं आहे, इंटरनेटच्या थ्रू होतं या ठिकाणी. त्यामुळे काय झालं, B2C ट्रान्झॅक्शन झालं, तर B2C मॉडेल आपण याला म्हणू शकतो. आता नेक्स्ट आहे B2G, दॅट इज बिझनेस टू गव्हर्नमेंट. म्हणजे आपला कंपनी आणि गव्हर्नमेंट ह्या दोघांमधले होणारं ट्रान्झॅक्शन्स ह्याला काय म्हणणार आहे, B2G ट्रान्झॅक्शन्स. द ऑनलाईन एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स बिटवीन बिझनेस ऑर्गनायझेशन अँड गव्हर्नमेंट एजन्सी. ह्या दोघांमधलं होणारं ट्रान्झॅक्शन्स ह्याला काय म्हणतो, B2G असणार आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल्स दिलेत. ई प्रोक्युरमेंट सर्व्हिसेस आहेत, जिथं आपण काय करू शकतो की आपल्या बिझनेसची इन्फॉर्मेशन प्लेस करू शकतोय आणि त्या एजन्सीच्या थ्रू आपण इन्फॉर्मेशन प्लेस करू शकतोय. नेक्स्ट आहे व्हर्च्युअल वर्क प्लेस. ह्याच्यामध्ये काय असणार आहेत, तर गव्हर्नमेंट एजन्सी काय करेल, कोऑर्डिनेशन करेल त्या ठिकाणी आणि ते कोऑर्डिनेशनच्या थ्रू बिझनेस आणि गव्हर्नमेंटमध्ये असणारे बिझनेस म्हणजे असणारे त्यांचे पॉलिसीज किंवा प्रोजेक्ट त्याच्या ठिकाणी. म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटनं एखादा प्रोजेक्ट दिला असेल, तर सपोज कन्सिडर आहे की आपण पवनचक्की वगैरे तुम्ही बघितले असाल. ओके, मग ती पवनचक्की तयार करताना हे गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट झालं. म्हणजे गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट आपण एखाद्या कंपनीला दिलं जातं, ते म्हणजेच काय झालं, बिझनेस टू गव्हर्नमेंट झालं. आणि त्यासाठी ते लागणारं प्लॅनिंग असेल किंवा त्याचं जे काय ऑर्डर प्रोसेसिंग असेल, त्यासाठी लागणारं कॉन्ट्रॅक्ट असेल, हे थ्रू ते इंटरनेट करतात, थ्रू E-कॉमर्स करतात ते. त्यामुळे या दोघांमधल्या ट्रान्झॅक्शनला काय म्हणतो, बिझनेस टू गव्हर्नमेंट मॉडेल झालं त्या ठिकाणी. आणि अल्सो इथं आपण करणार आहे त्यासाठी लागणार सगळा डेटाबेस वगैरे, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स तयार करणं, त्या डेटाबेसेस डिझाईन करणं, हे सुद्धा कशात होणार आहे, बिझनेस टू गव्हर्नमेंट. म्हणजे एखादं गव्हर्नमेंटचं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट एखाद्या ह्याला देणं, ते म्हणजे काय झालं, बिझनेस टू गव्हर्नमेंट झालं त्या ठिकाणी. ओके, नेक्स्ट आहे आपण त्या ठिकाणी बघणार आहे, ते आहे बिझनेस टू पियर. आता इथं पियर म्हणजेच काय म्हणतोय की पर्टिक्युलर सिस्टीम आपण यूज करतोय, म्हणजे कम्प्युटराइज सिस्टीम असणार त्या ठिकाणी. मग तो तुमचा सर्व्हर म्हणून ॲक्ट्स करत असेल किंवा सिस्टीम म्हणून, क्लायंट म्हणून तो ॲक्ट्स करत असेल. ओके, मग त्यासाठी बिझनेस आणि वापरणारा तो तुमचा सर्व्हर असेल किंवा तो PC असेल किंवा आपण त्याला क्लायंट म्हणूया, जी काय मशीन तुम्ही हँडल करताय ह्या दोघांमधलं असणारं ट्रान्झॅक्शन्स. आता ह्याच्यामध्ये काय असतं की पियर नेटवर्क म्हणजेच काय असणार, तुमचं हार्डवेअर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट तुम्हाला लागणार आहे त्या ठिकाणी आणि ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, म्हणजेच काय म्हणतो, बिझनेस टू पियर नेटवर्क्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काय करते, माझा बिझनेस आहे आणि मी काय करते, एखाद्या थ्रू सिस्टीमच्या थ्रू मी काय करते, सगळ्यांशी कनेक्ट करते. मग त्या सिस्टीमचा मेंटेनन्स प्रोव्हाइड करणं, हे म्हणजेच काय असणार आहे, बिझनेस आणि त्या पर्टिक्युलर पियर ह्या दोघांमधलं काय असणार आहे, कनेक्शन, दॅट इज द B2P नेटवर्क. ओके, आता नेक्स्ट हे झालं आपण 4 बघितलं, बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कंझ्युमर, बिझनेस टू गव्हर्नमेंट अँड बिझनेस टू पियर. ओके, 4 बिझनेस झालं. आता नेक्स्ट आपण कन्सिडर करणार आहे कंझ्युमर. ओके, सो द कंझ्युमर टू बिझनेस. ओके, आता त्यालाच आपण म्हणतोय C2B, म्हणजे एखादा कस्टमर आणि त्या एखाद्या पर्टिक्युलर कंपनी ह्या दोघांमधलं असणारं रिलेशन, दॅट इज द एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट, इन्फॉर्मेशन अँड सर्व्हिसेस फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू बिझनेस. एखाद्या पर्टिक्युलर कस्टमरपासून किंवा कंझ्युमरपासून ते बिझनेसपर्यंतचं रिलेशन असेल त्या ठिकाणी. म्हणजेच काय करू शकतो की एखादा पर्टिक्युलर कस्टमरकडून सुद्धा कंपनी काय करू शकते, एखादा
पर्टिक्युलर प्रोडक्टची डील करू शकते त्या ठिकाणी. त्यामुळे एखादा इंडिव्हिज्युअल कस्टमर किंवा कंझ्युमर आणि बिझनेस ह्या दोघांमधलं होणारं ट्रान्झॅक्शन्स किंवा ह्या दोघांमधलं होणारं बिझनेस ह्याला काय आपण म्हणतोय कंझ्युमर टू बिझनेस मॉडेल झालं. ओके, आता ह्याला आपण बस सिम्पल वेळा बघायचं म्हटलं तर हा कंझ्युमर आहे किंवा कस्टमर आहे हा इंडिव्हिज्युअल असणार आहे. ओके, याचा पर्टिक्युलर असा कुठलाही बिझनेस नाही आहे, तो इंडिव्हिज्युअली वर्क करतोय. त्यामुळे हा कस्टमर किंवा हा कंझ्युमर पर्टिक्युलर एखादं प्रोडक्ट काय करत असेल तो पोर्ट करत असेल किंवा त्या प्रोडक्ट त्याचं पोर्टल असणार त्या ठिकाणी आणि ते पोर्टल काय करणार आहे थ्रू बिझनेस काय करेल तो ते ॲक्सेस करेल, त्यांना ऑर्डर प्लेस करेल आणि हे कंझ्युमर त्याला ऑर्डर प्रोव्हाइड करायचं काम करेल. ओके, आणि ही ऑर्डर मिळाल्यानंतर हा जो काय असणार बिझनेस काय करणार तो ऑर्डर काय करणार आहे घेणार आहे त्या ठिकाणी. म्हणजेच काय झालं तर कस्टमर किंवा कंझ्युमर आणि बिझनेस ह्या दोघांमधलं होणारं ट्रान्झॅक्शन झालं म्हणजे काय म्हणतात C2B मॉडेल झालं या ठिकाणी. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कंझ्युमर टू कंझ्युमर म्हणजेच कुठल्याही दोन कस्टमरमधलं किंवा दोन कंझ्युमरमधलं होणारं ट्रान्झॅक्शन. सो आता याच्यामध्ये काय येतं की तुम्हाला माहीत असेल की आपण जे म्हणतो OLX.com किंवा eBay.com ह्या ज्या कंपनीज आहेत ह्या कंपनी काय ऑनलाईन ऑप्शन साईट्स आहेत. म्हणजेच काय करतो कुठलाही इंडिव्हिज्युअल कस्टमर त्याचे सेकंड हँड प्रोडक्ट किंवा त्याचे प्रोडक्ट तो काय करतो डायरेक्टली दुसऱ्या कुठल्याही कस्टमरला तो सेल करू शकतोय. म्हणजे eBay असेल किंवा OLX असेल तर ह्या साईटवर तिथं जाऊन काय करू शकतो आपला प्रोडक्ट जो त्याला सेल करायचा आहे त्या प्रोडक्टची सगळी इन्फॉर्मेशन लिहू शकतो त्या ठिकाणी आणि ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी प्लेस करू शकतो. आणि समोरून कुठलाही व्यक्ती त्याला ती सेकंड हँड प्रोडक्ट कुठला जर आवडला असेल तर तो प्रोडक्ट तो काय करू शकतो तो बाय करून घेऊ शकतो. म्हणजे कुठल्याही दोन कस्टमरमधलं झाले ट्रान्झॅक्शन्स ह्याला काय म्हणतो C2C दॅट इज द कंझ्युमर टू कंझ्युमर बिझनेस मॉडेल. ओके, आता C2C मध्ये आपण बघितलं की एक्झाम्पल काय बघितलं OLX.com आणि eBay.com. त्यामुळे ह्या जो साईट्स आहेत ह्या साईट्स कुठल्या तुमच्या तर ऑनलाईन ऑप्शनच्या साईट्स अवेलेबल आहेत जिथं तुम्ही यूज केलेलं तुमच्या प्रोडक्टला तुम्ही पुन्हा तुम्ही सेल करू शकता त्या ठिकाणी. ओके, आता इथं आपण बघितलं हे जे मॉडेल आहे हा कस्टमर असेल इंटरनेटचा यूज करणार आहे त्याचं प्रोडक्ट काय असेल तर प्रोडक्ट तो सेलसाठी ॲडव्हर्टाईज करणार आहे आणि ती ॲडव्हर्टाईज बघितल्यानंतर दुसरा कुठला कस्टमर जर तर ती जर ॲडव्हर्टाईजमेंट आवडली तर तो प्रोडक्ट तो सेल करून घेईल त्याकडून. ओके, त्यामुळे कुठल्याही दोन कस्टमरमधलं किंवा कंझ्युमरमधलं कनेक्शन किंवा ट्रान्झॅक्शन्स याला काय म्हणतो C2C मॉडेल. आता नेक्स्ट बघणार आहे कंझ्युमर टू गव्हर्नमेंट. आता कुठलाही इंडिव्हिज्युअल व्यक्ती कस्टमर आणि गव्हर्नमेंट या दोघांमधलं फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो इन्कम टॅक्स. ओके, म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं कस्टमर काय करणार आहे इन्कम टॅक्स पे करणार आहे कुणाला गव्हर्नमेंटला पे करणार आहे ह्यालाच काय म्हणतो आपण कंझ्युमर टू गव्हर्नमेंट. ओके, किंवा हाऊसिंग टॅक्स असेल कुठलाही टॅक्स असेल जो काय आपण किंवा GST आपण फील करतो. ओके, म्हणजेच काय झालं तर कंझ्युमर टू गव्हर्नमेंट झालं त्या ठिकाणी. म्हणजे कंझ्युमर इंडिव्हिज्युअल कंझ्युमर असेल तो पर्टिक्युलर टॅक्स इन्कम टॅक्स पे करतो कुणाला गव्हर्नमेंटला ह्यालाच काय म्हणणार आहे कंझ्युमर टू गव्हर्नमेंट मॉडेल म्हणतो या ठिकाणी. ओके, नेक्स्ट आहे आणि हे पे करण्यासाठी आपण काय करतोय ऑनलाईन यूज करतोय म्हणजे इंटरनेटचा यूज करतोय. नेक्स्ट आहे कंझ्युमर टू पियर. म्हणजे तर सपोज मी कस्टमर आहे ओके किंवा मी काय करते माझा प्रोडक्ट मला जो प्रोडक्ट मला सेल करायचा आहे ते मी काय केलं एखाद्या गॅजेटच्या थ्रू किंवा एखाद्या सिस्टीमच्या थ्रू मी काय केलं तो प्रोडक्ट मी ॲडव्हर्टाईज केला. ओके, आणि त्या सिस्टीमचा लागणारा मेंटेनन्स म्हणजेच काय असणार आहे कंझ्युमर टू पियर झालं. ओके, सो दिस इज द पियर टू पियर नेटवर्किंग असणार आहे त्यामध्ये की माझी सिस्टीमला जे काय लागणार आहे त्याचं हार्डवेअर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स असतील त्या रिक्वायरमेंट फॅसिलिटी फुलफिल करणं दॅट इज द कंझ्युमर टू पियर झालं. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट टू बिझनेस. आता इथं गव्हर्नमेंट म्हणजेच काय दिस इज रिलेटेड विथ द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट बिटवीन गव्हर्नमेंट अँड बिझनेस. ओके, गव्हर्नमेंट आणि बिझनेस ह्या दोघांमधलं होणारं डायरेक्ट ट्रान्झॅक्शन्स. ओके, सो आता गव्हर्नमेंट काय करतं बघा की वेगवेगळ्या बिझनेसची इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं त्यानंतर वेगवेगळे लॉज आहेत नवीन नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते रूल्स अँड रेग्युलेशन्स काय करणं किंवा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज डिस्प्ले करणं. ओके, हे सुद्धा काय झालं तुमचं G2B मध्ये झालं. त्यानंतर वेगवेगळे ऑफिशियल फॉर्म्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतात बघा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट असतात मग ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टसाठी लागणारे ऑफिशियल फॉर्म्स असतील ते फॉर्म्स प्रोव्हाइड करणं आणि ते फॉर्म्स सबमिट केल्यानंतर त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन्स करणं हे काय काम कोणाचं आहे गव्हर्नमेंटचं ट्रान्झॅक्शन. म्हणजे कंपनीला वेगवेगळ्या कंपनी असतात
त्या कंपनीचे किंवा बिझनेसचे टॅक्स असेल, त्या रिलेटेड फॉर्म्स असतील किंवा ऑनलाईन पेमेंट सिस्टीम्स असतील त्या प्रोव्हाइड करणं, हे सुद्धा काय झालं गव्हर्नमेंट टू बिझनेस आलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की गव्हर्नमेंट काय करतं आहे की सपोज SBI आपण कन्सिडर केलं, ओके, तर मी पर्टिक्युलर लोन घेते आहे, ते सुद्धा काय झालं गव्हर्नमेंट टू बिझनेस झालं. ते लोन प्रोव्हाइड करणं, त्यासाठी लागणारी सगळी इन्फॉर्मेशन देणं, किंवा इंटरनॅशनल बिझनेस जर एखाद्याला करायचं असेल त्यासाठी लागणारं सगळी इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटेशन प्रोव्हाइड करणं, हे सुद्धा काय झालं गव्हर्नमेंट टू बिझनेस झालं. नेक्स्ट गव्हर्नमेंट लोन प्रोव्हाइड करतं, ओके, बिझनेस एक्सपांड करायसाठी किंवा तुमचा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी, ते सुद्धा काय झालं गव्हर्नमेंट टू बिझनेस झालं. म्हणजे थ्रू इंटरनेट काय करतं तुमचे इन्फॉर्मेशन प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस ते एकमेकांमध्ये एक्सचेंज करतात. ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह कोण असणार आहे गव्हर्नमेंट असणार आहे. ओके, तर मग गव्हर्नमेंट टू बिझनेस या ठिकाणी झालं. आता नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट टू कंझ्युमर. म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला इंडिव्हिज्युअल व्यक्तीला ज्या काही फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं किंवा जे काही ट्रान्झॅक्शन्स गव्हर्नमेंटमध्ये आणि कंझ्युमरमध्ये होतं त्याला काय म्हणतो गव्हर्नमेंट टू कंझ्युमर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर बघायचं म्हटलं तर स्कॉलरशिप फॉर्म्स असतात, म्हणजे गव्हर्नमेंटचे स्कॉलरशिप असतात, म्हणजे ते काय झालं गव्हर्नमेंट टू कंझ्युमर झालं. किंवा वेगवेगळे जे आपण म्हणतो की जॉब्स असतात, ज्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब असतात, डायरेक्टली तो गव्हर्नमेंट टू कंझ्युमर झालं. ओके, तर फॉर्म ऑनलाईन फॉर्म प्रोव्हाइड करणं हे सुद्धा काय झालं गव्हर्नमेंट टू कंझ्युमर झालं. किंवा आपण टॅक्स मॉडेल डिस्प्ले करणं हे सुद्धा काय झालं गव्हर्नमेंट टू कंझ्युमर झालं. ओके, हे सगळे म्हणजे इथं काय झालं ह्यालाच आपण म्हणतो ई गव्हर्नमेंट, दॅट इज द एक्सचेंज ऑफ बिटवीन द गव्हर्नमेंट अँड कंझ्युमर, या दोघांमधलं कम्युनिकेशन असणार आहे. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, कुठलाही दोन गव्हर्नमेंटमधलं होणारे ट्रान्झॅक्शन्स. मग आपण म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल की इंटरनॅशनल बिझनेस कन्सिडर केला तर सपोज इंडिया आणि अमेरिका, ओके, ह्या दोघांमधलं होणारं एक्सचेंज त्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन्स. मग त्यामध्ये डॉक्युमेंटेशन एक्सचेंज होत असेल, फाईल्स एक्सचेंज होत असतील, रूल्स अँड रेग्युलेशन्स एक्सचेंज होत असतील, किंवा प्रोडक्टचे एक्सचेंज होत असेल, हे सुद्धा काय झालं गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट झालं. वेगवेगळ्या पॉलिसीज असतात त्याची इन्फॉर्मेशन असणार आहे. सेम वे सपोज असं असेल की आपण ते एक्झाम्पल केले की अरेबियन कंपनी गव्हर्नमेंटकडनं आपण काय करतो ऑइल परचेस करून घेतोय, त्यामुळे अरेबिक गव्हर्नमेंट आणि आपलं इंडिया या दोघांमधलं होणारं ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच काय झालं त्या ठिकाणी गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. किंवा लोकल गव्हर्नमेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं की महाराष्ट्र आणि सपोज कन्सिडर करा कर्नाटका, ओके, या दोन कंट्रीजमधलं या दोन स्टेटमधलं होणारं ट्रान्झॅक्शन्स हे काय झालं तुमचं गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. मग लोकल गव्हर्नमेंट असेल किंवा इंटरनॅशनल गव्हर्नमेंट असेल तर कुठल्याही दोन गव्हर्नमेंटमधलं होणारं ट्रान्झॅक्शन्स थ्रू इंटरनेट किंवा युझिंग ई कॉमर्स यालाच काय म्हणणार आहे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट मॉडेल. आणि लास्ट इज अ गव्हर्नमेंट टू पियर. ओके, गव्हर्नमेंटमधला लास्ट वन कुठला आहे गव्हर्नमेंट टू पियर. म्हणजेच काय गव्हर्नमेंट काय करतं की ज्या काय सिस्टीमच्या थ्रू ती इन्फॉर्मेशन एक्सचेंज करणार आहे किंवा सर्व्हिसेस एक्सचेंज करणार आहे त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर हार्डवेअर नेटवर्किंग फॅसिलिटीज त्यांना प्रोव्हाइड करणं म्हणजेच काय गव्हर्नमेंट टू पियर. ओके, नेक्स्ट आहे लास्ट वन आपण पियरचं बघतोय. सो द पियर टू फर्स्ट वन बिझनेस, पियर टू बिझनेस म्हणजे आपण काय म्हणतो की दिस टाईप ऑफ नेटवर्किंग प्रोव्हाइड द सोर्सेस टू बिझनेस. ओके, आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे की आपण जे म्हणतो की काय कशाची गरज असणार रिक्वायरमेंट्स म्हणजे आपल्या बिझनेससाठी लागणारे रिक्वायरमेंट्स प्रोव्हाइड करणं त्यासाठी लागणारे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे काम कोणाचं पियर टू बिझनेस असणार आहे. नेक्स्ट आहे पियर टू कंझ्युमर. जसं आपण बघितलं कंझ्युमर टू पियर सेम वे इथं असणार आहे पियर टू कंझ्युमर. म्हणजेच काय करणार आहे की सिस्टीम काय करते नॅपस्टर सारख्या कंपनीज असतात, ओके, त्या काय करतात की पर्टिक्युलर कंझ्युमर ज्याच्याकडे सपोज फॉर एक्झाम्पल मी डेलचा एखादा PC घेतला असेल तर ती कंपनी मला काय करणार आहे त्या कंपनी ती पियरची इन्फॉर्मेशन मला अपडेटेड करत राहणार आहे. म्हणजेच काय पियर टू कंझ्युमर झाला. ओके, नेक्स्ट आहे जसं आपण बघितलं पियर टू गव्हर्नमेंट. म्हणजेच काय द पियर टू गव्हर्नमेंट म्हणजे त्याला आपण म्हणतो की गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन्स असणार आहेत हे अजून आपण एवढं जास्त यूज करत नाहीत. ह्याच्यामध्ये काय असणार आहे की पियर टू बिझनेस जसं आपण बघतोय तर सेम पियर टू गव्हर्नमेंट असणार या ठिकाणी. आणि लास्ट वन आहे पियर टू पियर म्हणजे कुठल्याही दोन कुठल्याही दोन नेटवर्कमधलं एक्सचेंज होणारी इन्फॉर्मेशन. सो मग त्यामध्ये आपण कन्सिडर करूया की कुठले दोन नेटवर्क आहेत आणि त्यामध्ये फाईल्स एक्सचेंज होत आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स एक्सचेंज होत आहेत किंवा वेगवेगळे फॉर्म्स एक्सचेंज होत आहेत आणि त्यासाठी इन्व्हॉल्व्ह होणारं तुमचं सर्व्हर असेल किंवा वेगवेगळे नेटवर्किंग इलेमेंट्स तुम्ही यूज करताय
हे सगळं काय असणार आहे तुमचं पीअर टू पीअर, म्हणजे कुठल्याही दोन नेटवर्कमधलं एक्सचेंज होणारं त्यासाठी लागणार तुमचं हार्डवेअर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे पीअर टू पीअर नेटवर्किंग झालं. आणि हे एकूण आपण काय बघितलं बिझनेस मॉडेल्स बघितले. ओके, तो 16 बिझनेस मॉडेल आपण बघितलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये बेसिक आपण जसं बघितलं की बेसिक पार्टनर कुठला ह्याच्यामध्ये तर बिझनेस आणि कंझ्युमर हे दोन डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह होणारे ट्रान्झॅक्टिंग पार्टनर्स आहेत. आणि गव्हर्नमेंट पीअर हे इनडायरेक्टली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. आणि आत्ता नावडेजमध्ये काय तर तुमचा बिझनेस कंझ्युमर आणि गव्हर्नमेंट हे तेवढेच हार्ड अँड फुली यूज केलं जातं त्या ठिकाणी. आता आपण हे बघितलं बिझनेस मॉडेल्स 16 बिझनेस मॉडेल्स आपण बघितलेले आहेत इथं. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मॅट्रिक्स ऑफ ई कॉमर्स मॉडेल्स. ओके, आता इथं मॅट्रिक्स बघताना असं मगाशी आपण जसं बघितलं की प्रिन्सिपल मॉडेल्स एकूण 4 आहेत आणि जे डिपेंड कशावर आहेत बिझनेस आणि कंझ्युमरवर डिपेंड आहेत. दॅट इज अ B2B, B2C अँड रिव्हर्स C2B अँड C2C हे आता आपण बघितलं. आता हे जे दोन बेसिक ट्रान्झॅक्टिंग पार्टनर्स आहेत बिझनेस आणि कंझ्युमर किंवा कस्टमर, हेच दोन अजून त्यांनी डीपली डिवाइड केलेत, ते म्हणजे सिंगल आणि मल्टिपल. म्हणजे सिंगल कंझ्युमर किंवा मल्टिपल कंझ्युमर आणि सिंगल बिझनेस किंवा मल्टिपल बिझनेस इथे त्यांनी डिवाइड केलेत. ओके, सो आणि ते डिवाइड करताना काय केलं आहे ते त्याचे ॲडव्हान्टेजेस कशावर डिपेंड आहे त्याचे तर नेचर ऑफ डिलिव्हरी कुठल्या आहे प्रोडक्टची तुमच्यात ती आहे, कस्टमायझेशन म्हणजे युजरच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही कसं चेंज होत आहे, सेलर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे जो सेलर आहे जो तो प्रोडक्ट पर्टिक्युलर सेल करणार आहे तो कशा वेनं तो हँडल करतोय ते असणार आहे. आणि प्राईस सेटलमेंट तुम्ही प्राईस कसं सेटिंग करताय त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहे. आणि ह्याच्यावरून तुमचं मॅट्रिक्स हा ह्या वेनं फॉर्म होतो की इथं आपण काय म्हटलं B फॉर बिझनेस आणि C फॉर कंझ्युमर. ओके, आता हे ना बिझनेस आणि कंझ्युमर आपण जो मेन दोन ट्रान्झॅक्टिंग पार्टनर्स बघतोय त्यालाच त्यांनी काय केलेत अजून डीपली डिवाइड केलेत आणि ते कशामध्ये झालेत सिंगल आणि मल्टिपलमध्ये झालेत. ओके, आता फर्स्ट पण आपण काय करायचं जसं मगाशी आपण बघितलं तसं रो वाईज आपण त्याला बघायचं आहे. हिअर M फॉर मल्टिपल, B फॉर बिझनेस. ओके, सो इथं पहिल्यांदा बघूया इथं मल्टिपल बिझनेस दॅट इज MB, सिंगल बिझनेस. ओके, मल्टिपल बिझनेस टू सिंगल बिझनेस. सेम वे आडवी रो घेऊया मल्टिपल बिझनेस आणि मल्टिपल बिझनेस दॅट इज MB टू MB. ओके, नेक्स्ट आहे मल्टिपल बिझनेस आणि सिंगल कंझ्युमर और कस्टमर. ओके, दॅट इज MB टू SC. नेक्स्ट वे मल्टिपल बिझनेस आणि मल्टिपल कंझ्युमर दॅट इज MB टू MC. सेम वे सेकंड रो आपण बघणार आहे. आणि इथं मगाशी पण मल्टिपल घेतला आता इथं आपण काय करणार आहे सिंगल दॅट इज अ सिंगल बिझनेस आणि सिंगल बिझनेस. ओके, SB टू SB. नेक्स्ट सिंगल बिझनेस हे कॉमन राहणार आहे ज्यामध्ये टू मल्टिपल बिझनेस. नेक्स्ट आहे सिंगल बिझनेस टू सिंगल कंझ्युमर. नेक्स्ट आहे सिंगल बिझनेस टू मल्टिपल कंझ्युमर. ओके, नेक्स्ट थर्ड रो कन्सिडर करूया. इथे आता मल्टिपल कंझ्युमर घ्यायचं आहे दॅट इज अ मल्टिपल कंझ्युमर आणि सिंगल बिझनेस. मल्टिपल कंझ्युमर आणि मल्टिपल बिझनेस. मल्टिपल कंझ्युमर आणि सिंगल कंझ्युमर आणि मल्टिपल कंझ्युमर आणि इथं मल्टिपल कंझ्युमर. ओके, आणि लास्ट रो कशी असेल तर तुमची सिंगल कंझ्युमर आणि सिंगल बिझनेस. ओके, दॅट इज द SC टू SB, सिंगल कंझ्युमर टू मल्टिपल बिझनेस दॅट इज SC टू MB, सिंगल कंझ्युमर टू सिंगल कंझ्युमर that is SC to SC, and last one is a single consumer to multiple consumer that is the SC to MC. आणि ह्यालाच म्हणतात मॅट्रिक्स ऑफ ई कॉमर्स मॉडेल. हे तुम्हाला नोट दिले बघा. कॅपिटल S म्हणजेच काय असणार आहे सिंगल, कॅपिटल M म्हणजे मल्टिपल, B म्हणजे बायर आणि C म्हणजे कंझ्युमर. म्हणजे इथं आपण काय म्हणतो तर मॅट्रिक्स आहे जो ई कॉमर्स मॉडेलचा. जसं आपण बघितलं की दोन मेन ट्रान्झॅक्टिंग पार्टनर्स आहेत जे डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होतात ते म्हणजे बिझनेस आणि कंझ्युमर. आणि ह्यांनाच फक्त त्यांनी काय केलं डीपली डिवाइड केलंय ते म्हणजे सिंगल बिझनेस, मल्टिपल बिझनेस आणि सिंगल कंझ्युमर आणि मल्टिपल कंझ्युमरमध्ये. आणि त्यावेळेला ते काय केलं पूर्ण हे मॅट्रिक्स हा तुमचा क्रिएट केला गेला आहे. ओके, सो टुडे आपण दोन पॉईंट बघितले बिझनेस मॉडेल्स और ई कॉमर्स, बेसिक ई कॉमर्स मॉडेल्स ऑफ ई कॉमर्स, बिझनेस मॉडेल्स ऑफ ई कॉमर्स. आणि सेकंड पार्ट बघितला तो म्हणजे मॅट्रिक्स ऑफ ई कॉमर्स मॉडेल्स. ओके, थँक्यू.